नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याच किचन अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी आज आपल्याला केशर श्रीखंड तयार करून दाखवणार आहे. तरी पहा, मी हे कसं घट्ट दही लावलेलं आहे. आपल्या घरच्या दह्यापासून आपल्याला श्रीखंड तयार करायचा आहे. तर हे उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, दही लावलेलं असतं तर आंबट झालेलं असतं, तर आपला चक्का जो आहे तो श्रीखंड आंबट लागू नये म्हणून आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून साखर टाकून घ्यायची आहे. आणि याला असं मिक्स करून घ्यायचं दह्याला. पहा, एकदम मस्त घट्ट दही झालेलं आहे एकदम. तर आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर ॲड करून घेतलेली आहे. त्यामुळे आपला श्रीखंड जास्त आंबट लागणार नाही, चवीला खूप छान लागतो. तर आपल्याला हे दही काय करायचं आहे, एक आहे मी हा रुमाल घेतलेला आहे कॉटनचाच. तर आपण यामध्ये आता हे दही ओतून घ्यायचं. शेकडो वर्षाचा इतिहास असणारा हा पारंपरिक श्रीखंड आपण करणार आहोत. तर आपण आता हे असं गोळा करून घ्यायचं आणि याला एकदम अशी गाठ देऊन टाकायची, अशी बांधून गोल असं करून बांधून घ्यायचं. आणि याला आपण अशी गाठ देऊन मस्त असं हे आता उंच ठिकाणी असं छानपैकी उंच ठिकाणी असं लटकवून घ्यायचं, जेणेकरून हे दह्यामधलं पाणी जे असतं ना पातळ, तर ते थेंब थेंब करून असं खाली सगळं वितळून जाईल. फक्त आपला मध्ये फक्त कोरडा चक्का तयार होईल. तर ते आपण आता हे रात्रभर मी ठेवणार आहे, रात्री करायलेले आहे. तर याला 5 ते 7 तास आपण असं लटकून ठेवायचं आहे. आता चला आपण हे लटकून ठेवूयात. चला, आपण रात्री आता हे दही मस्त बांधून ठेवलं होतं. तर आता मी सकाळी श्रीखंड तयार करायला घेतलेला आहे. तर बघा, हे असं मस्त घट्ट चक्का तयार झालेला आहे दह्यापासून बनवलेला. 1 लिटर दही बांधून ठेवलं होतं सुती कपड्यामध्ये, कॉटनच्या पांढऱ्या कपड्यात. तर 1 लिटर दह्यापासून आपला एवढा चक्का तयार झालेला आहे. आपल्या चक्क्याला आपण आता चाळणी वाटं गाळून घ्यायचं आहे, पुरण जसं चाळतो आपण तसं. चला, आपला एवढा आता मी चाळणी वाटं हे चक्का गाळून घेतलेला आहे. तर पहा, मस्त मऊ झाले एकदम, पुरण दळल्यासारखं हा चक्का. एकदम स्मूथ बॅटर तयार झालेला आहे. तर आपल्याला आता जेवढा चक्का आहे तेवढीच पिठी साखर घ्यायची आहे. आता मी ही पिठी साखर करून घेतलेली आहे. तर चक्का जेवढा आहे तेवढीची शुगर आहे. तरी आपल्या आवडीनुसार काय करायची, आपण थोडं गोड कमी जर पाहिजे असेल आपल्याला, तर आपल्या आवडीनुसार थोडीशी साखर टाकायची. साखर दळून घ्यायची मिक्सरच्या भांड्याला, पिठी साखर. तर मला थोडं कमीच गोड पाहिजे, तर म्हणून मी थोडी अर्धी साखर थोडीशी बाजूला ठेवत आहे. परत ही विलायची पावडर 1 टीस्पून. आणि केशरच्या 7 ते 8 काड्या मी 2 चमचे गरम दुधात भिजू घातल्या होत्या. एक अर्धा तासाला भिजत ठेवायचं, अर्धा ते 1 तास. आणि ते परत नंतर आता ह्याच्यात आपल्याला ॲड करायचे. आता ही पिठी साखर आणि दह्याचा चक्का तयार झालेला असं मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने असं ढवळत फिरवून घ्यायचं. आपला हा उन्हाळी स्पेशल मस्त श्रीखंड, केशरी श्रीखंड तयार होत आहे. तर केशरी श्रीखंड असल्यामुळे मी केशर दुधात भिजू घातलेलं आहे. आपल्याला खूपच गोड पाहिजे असेल तर चक्क्याबरोबरच तेवढीच साखर टाकायची, मोजून घ्यायची एका वाटीने चक्का साखर. आणि जर कमी गोड पाहिजे असेल तर थोडीशी कमी टाकायची आपल्या इच्छेनुसार. तर आपण हे केशर दूध केलेले बघा, कसं मस्त कलर आला आहे, एकदम अफलातून कलर आलेला आहे केशरचा, नॅचरल.
केशरचा रंग चांगला खुलण्यासाठी त्याला गरम दुधात भिजू घालावं लागतं अगोदर अर्धा एक तास, मग त्याला रंग येतो. तर बघा हा किती मस्त कलर आलेला आहे, काय अफलातून दिसत आहे मस्त. पूर्ण एकजीव करून घ्यायचं असं फेटून. चला आपला हा केशरी श्रीखंड तयार झालेला आहे. तर मी आता यावर काय करणार आहे, ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेत मी, थोडेसे काजू बदाम पिस्तेचे, तर ते टाकून घेते. तर कसा झाला श्रीखंड कमेंट करा, लाईक सबस्क्राईब शेअर करा. असा श्रीखंड करून उन्हाळा स्पेशल खा. खुश राहा, मस्त राहा, मजेत राहा. भेटू आपण पुढच्या रेसिपी बरोबर. ओके, बाय बाय.